आयुष्यमान कार्ड राईटली सांगले तुवें. आयुष्यमान कार्ड 5 लाख रुपयाचो इन्शुरन्स. अरे पुराय देशात 60 वर्सां जाली. एखादो जर मनीस कोरोना जातालो, आज पुराय देशात कॅन्सराची ट्रीटमेंट सुद्धा आयुष्यमान कार्डाचेर जाता देशात. आणि आमच्या गोंयांत आमी DDSSY ट्रीटमेंट जाता. DDSSYची लोकांक किंमत खबर ना. कोणी विचारल्यार सांगता 200 रुपया म्हणून. अरे 200 रुपया किंमत तेजी 2.5 लाख आणि 4.5 लाख रुपया किंमत आहा तेजी. तेन्ना मणिपाल हॉस्पिटलान वचून तेन्ना एखादें ऑपरेशन करचें पडटा आनी त्या कार्डा वयल्यान तेन्ना स्वॅप केल्या उपरांत 60,000 रुपया फारीक हांव करता, तुमी करिना. ही उपलब्धी आसा सरकाराची. हाजेर आमी उलोवपाक जाय. हेल्थ सेक्टरात आमी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कंप्लीट केले. दोन्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां कंप्लीट केली. फाटल्या 50 वर्सांच्या कार्यकाळात सरकारात हे जावं नासलें. हेजी व्हडली उपलब्धी जर कोणी दिली आसत जाल्यार ती डबल इंजिनच्या सरकारात दिली. आमी हे विसरून उपयोग ना. आमी म्हणटा की वेगवेगळे म्हणजे आमी क्लीन इंडिया, फिट इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया असे वेगवेगळे प्रोग्राम सुरवात केले. इट इज नॉट जस्ट द वर्ड. आमकां बरेचशे फावटी आमी डिजिटल इंडिया क्रांतीचेर हांव उलयना. म्हणजे अध्यक्षा जर उलयता आसतना सांगलें म्हणजे पे रुपी वयल्यान डायरेक्ट पेमेंट करपाचो भाजीवालो आयज डायरेक्ट पेमेंट घेता. ही डिजिटल क्रांती आसा भारत देशांतली. म्हणून हांवें म्हटलें की फिट इंडिया कॅम्पेन म्हणजे मोदीजी चलयता. म्हणजे मोदीजीच्या कार्यकाळात योगा इंटरनॅशनल 160 कंट्रीज पावले. भाऊ आमचो आयुष मिनिस्टर आशिल्लो. म्हणजे आज 160 कंट्रीनी लोक योगा करता. योगा करपी लोक, योगा इन्स्ट्रक्टर हे भारत देशांतल्यान वेगवेगळ्या कंट्रीनी वचपाक लागलेले आसा. हेजी व्हडली उपलब्धी आसा. अरे आयुष हॉस्पिटल आमच्या धारगळे कितें व्हडलें जालें आमकां बऱ्याचशा जाणांक याद उरना. भाऊच्या टेन्युअरांत तें सुरवात जाल्लें. हें आमी जवळपास फाटी राज्यसभात प्रश्न येतालो 3.5 लाख कितले तरी पेशंट तेजर बेनिफीट घेवन गेले. आमी थंयसरांतूच कितें जालें तुमी पळयला. तुमी जर पळयशात इट इज इंटरनॅशनल स्टँडर्डचो इन्स्टिट्यूशन धारगळे भितर आसा. इंटरनॅशनल स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टुडंट थंयसर UG आनी PG करपा खातीर येता. ही भारत सरकाराची आणि गोंय सरकाराची उपलब्धी जी आसा पळय न्ही, हें आमी करपाक शकले. हांव सोशल वेलफेअर सेक्टर आसतलें किंवा फायनान्शियल इंक्लुजन हांव लाडली हांवें त्या खातीर सांगलें की इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल इट इज वन ऑफ द एकमेव कार्यक्रम पुराय देशात केन्नाच म्हणजे दिव्यांगाच्या बद्दल विचारूय करूं नासलो जो प्रोग्राम माननीय मोदीजी प्रेज केलो. ह्या कार्यक्रमा खातीर पयले फावटी दिव्यांगांक एका प्लॅटफॉर्माचेर हाडले. म्हणजे दिव्यांग कमिशनर हांगासर पॉलिसी डिसिजनच्या बाबतींत उलयता. इट इज द अचिवमेंट ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा. अशा पद्दतीच्यो विविध योजना म्हणजे पयले फावटी तशें पळोवंक वचत जाल्यार सोशल सेक्टराचो व्हडलाच रिफॉर्म म्हणजे PM किसान क्रेडीट कार्ड शेतकारांक आसतले, दूधकारांक आसतले, नुस्तेकारांक आसतले. अरे 1 लाख रुपया जो दिता पळय न्ही तो हाज्या पयलीं आपले शेताचे पेपर घाण दवरचे पडटाले. मागीर 1 लाख रुपया मेळटाले. आज मोदीजीच्या गॅरंटीचेर हे पयशे मेळटा. आमी पळयता की वुमन डेव्हलपमेंटाचेर आमचें सरकार उलयता. हय हांव 33% रिजर्वेशन आसतलें जावं न्ही 33% रिजर्वेशन आसतलें 3 तलाक आसतलें. पण एक स्टेप फुडें वचून सांगता म्हणजे RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक आज कितले लोन दिता खबर आहा म्हाका. कोण तरी महिला सांगतली कितले लोन मेळटा मॅक्झिमम. RDAच्या बिगोकून कितले लोन मेळटा. 1 लाख 5.5 लाख कोण सांगता. 20 लाख वचून चॅक कर. एका सेल्फ हेल्प तुका मेळटा सांगू नाका. एका सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपया पर्यंत लोन दिता. विचार तेका विलेज ऑर्गनायझेशन सांगता 20 लाख. गॅरंटी कोणाची. कोणाची गॅरंटी. मोदीची गॅरंटी. तांकां तेच्या घोवा घेवन आनी सायन मार म्हणना. हांव सांगता तुका किंवा 2 गव्हर्मेंट सर्वंटूय हाड म्हणना. हांव जर 20 लाख लोन घेवन गेलो न्ही म्हाका सांगतले 2 गव्हर्मेंट सर्वंट हाड सायन मारपाक म्हणून. आणि घराचे पेपर बिपर हाड लोन जाय जाल्यार म्हणून त्याशिवाय लोन दिना मुख्यमंत्री आसतो जाल्यार. ऑफकोर्स बँकेचे रूल आहा ते. बट सेल्फ हेल्प ग्रुपाक जवळपास 20 लाख रुपया लोन डायरेक्टली मोदीजीच्या गॅरंटीचेर दिता. गोंयांत जवळपास म्हणजे 340 सेल्फ हेल्प ग्रुप आसा आणि तेंच्यांनी 340 कोटींचे टर्नओव्हर फाटल्या 8 वर्सांत केला. ही खरी नारी शक्ती आसा. ही उपलब्धी आसा. हाजेर आमी उलोवचें पडटलें. म्हाजें तर म्हणणें आसा ज्यो महिला जॉईन जावना तेंच्यांनी आजुनूय बी RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक जॉईन जावचें. खऱ्या अर्थान आमी जो बदल करपाक जाय पळय न्ही हो बदल जो आसा हो ह्या हातूंतल्यान करपाक शकता. म्हाका दिसता एड्युकेशनल सेक्टराच्या बाबतींत 40 वर्सां उपरांत पयली फावटी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी विच इज द विजन ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर. अरे प्रायम मिनिस्टर पयली फावटी स्कील डेव्हलपमेंट नांवाची नवीन मंत्रालय सुरवात केलें. ह्या देशांतल्या 60 वर्सां फक्त म्हणजे काँग्रेसीन राज्य केलें हात दाखयत पण त्या हातीक केन्ना काम दिवंक ना.
त्या हाताक काम दिवपा खातीर ताका स्किलिंग रिस्किलिंग आनी अपस्किलिंग करचें पडटा. ताजें मंत्रालय जर कोणी सुरवात केलें आसत जाल्यार तें मोदीजीन सुरवात केलें, ताका स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री म्हणटा. त्याच्या अंतर्गत जर गोंयांत कितें केलें तुमी म्हणशे आसत जाल्यार 12 ITI आमी आज टाटा बरोबर टायअप केले. जवळपास 250 कोटी रुपया आमी आज ITI अपग्रेडेशन करपा खातीर मोडटा. प्रत्येक ITI आमी हॉस्पिटॅलिटी कोर्स टुरिजम सेक्टरांत जो आमचो ह्युमन रिसोर्स लागता, जो मॅनपावर लागता, तो मॅनपावर आमचे भुरगे पयले फावटी हॉटेलांत कामाक वचपाक लागल्या. हाज्या पयलीं वचनाशिल्ले, व्हायट कॉलर जॉब आसून सुद्दां वचनाशिल्ले. ताज हॉटेला बरोबर टायअप करून ह्या भुरग्यांक डायरेक्टली एम्प्लॉय करपाचें काम आमच्या सरकारान ह्या फावटी केलां. म्हणजे हो बदल जो आसा पळय न्ही, हो बदल ह्या आमी 5 वर्सांच्या कार्यकाळांत करपाक शकले. ताका स्कील डेव्हलपमेंट एप्रेंटिसशीप आसतलें, इंटर्नशीप आसतलें, वर्क कल्चर गोंयांत डेव्हलप जावचो. कितें करताले, ग्रॅज्युएट जालो घरा कडेन येता, पोस्ट ग्रॅज्युएट जालो घरा कडेन येता. कितें केलां ना, हांव MA जाला, BEd जाला, घरा कडेन आज 2 वर्सां जालीं. जेन्ना आमी वर्क कल्चर एप्रेंटिसशीप सुरवात केली, प्रत्येक जाण एप्रेंटिसशिपाक जॉइन जालो. 10,000 भुरगे एप्रेंटीस म्हणून जॉइन जाले. एक बरो वर्क कल्चर गोंयांत डेव्हलप जालो ऑटोमॅटिकली. पयले फावटी आमी म्हणटा की स्टाफ सिलेक्शन सुरू केल्या उपरांत प्रायवेट सर्टिफिकेट किंवा एप्रेंटिसशीप सर्टिफिकेट ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून काउंट केली वता. हाज्या पयलीं त्या खातीर लोक कामूच करिनाशिल्लो. तो रावतालो म्हाका फिक्स जॉब मेळटलो, फिक्स जॉब मेळटलो. आज सगळी कडेन कामाक वचपाचो एक बरो वर्क कल्चर जो डेव्हलप जाला, ज्या निमित्तान आमी म्हणटा की एक गोंयांत अशा पद्दतीचो कल्चर जो डेव्हलप जावपाक जाय तो जाला. NIT आसतली, IIT आसतली, नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी आसतली, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आसतलें. एक बऱ्या पद्दतीचें इन्स्टिट्यूशन गोंयचे भुरगे इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ, आयुष इन्स्टिट्यूट एट धारगळे, गोंयचे भुरगे हितून एडमिशन्स घेवपाक लागल्या. हे बदलपाक लागलेले आसा. आमी कॉम्पिटिटीव युगांत येयल्ले आसा. आतां पयले फावटी प्रत्येक जाण आपूण GPSCची तयारी करताय सांगपाक लागला, स्टाफ सिलेक्शनाची तयारी करताय सांगपाक लागलेलो आसा. आनी सगळ्यात व्हडलो रिफॉर्म जर आसत, आयज पर्यंत आमी पळयताले OBC, SC, ST रिजर्वेशन आसलें, बट एक सामान्य मनीस जर गरीब आसत जाल्यार ताच्या खातीरचें रिजर्वेशन म्हणजे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे मोदीजीच दिले आनी ताचो फायदो जो आसा तो सर्वांक लोकांक जालो. मागीर तो एडमिशनाच्या बाबतींत आसतलो किंवा नोकरेच्या बाबतींत आसतलो किंवा जनरल कॅटेगरीचो भुरगो जेन्ना तो अत्यंत गरीब आसत जाल्यार ताका रिजर्वेशनूच आसलें, तो फाटीं पडटालो. म्हणजे खंयसरूच कोणाचें सीट न कमी करता एडिशनल 10% सीट, इवन MBBS आसतलें किंवा इंजिनियरींग कॉलेज आसतलें, कोणाचेच खंयसर कमी करूंक ना. जनरल कॅटेगरीचे कमी करूंक ना. एडिशनल 10% सीट हे चड दिले. म्हणजे आमचे जर 100 सिटां आहा जाल्यार आमकां 10 सीट EWSाक दिले. आनी इकॉनॉमिकल विकर सेक्शनाचो भुरगो आज मेडिकलाक आनी इंजिनियरींग वचपाक लागला. म्हणजे मान्य मोदीजीक सगळ्या सामान्याची चिंता आसत जाल्यार त्याच बरोबर बाकी सगळ्या जाणांक अशा पद्दतीची चिंता आसा. आमी पळयता की गोंयांत आज एक सुद्दां भुरगो गरीब आसत जाल्यार आपल्या कडेन पयशे ना म्हणून शिक्षण घेवपाचो उरचो ना. कित्याक आमी सगळ्यो स्कॉलरशीप आसात, ताज्या भायर इंट्रस्ट फ्री लोन, मनोहर पर्रीकर इंट्रस्ट फ्री लोन. आज जर फॉरेनाक वचून भुरगो शिकता आसत जाल्यार एप्रॉक्सिमेटली 60 लाख रुपया पर्यंत सरकार ताका इंट्रस्ट फ्री लोन दिवपाचें काम भारतीय जनता पार्टीचें सरकार करता. हें आमी म्हाका अभिमानान सांगपाक जाय. अरे हे आमी जर उलयलें ना जाल्यार कोण उलयतलो? आमी बरेचशे फावटी आमी कितें उलयता खबर आहा? आमी खंय तरी एक चुकलां पळय न्ही तेंच आमी उलयता. आमी जें बरें केलां तितकें कमी उलयता. आमी एकट्याक जर म्हणजे आतां हायकोर्टाचें डिसिजन येयल्या उपरांत तेजेर चर्चा सगळ्या जाणांनी केली. ते जगार पडून काय हेजे कडेन पडपाक. आनी हायकोर्टाच्या डिसिजनाचेर केली, ते हायकोर्टाक उत्तर काडपा खातीर सरकारान कितें केलां ताजेर उलोवपाक सुरवात करात.